आपण चकवाय तसं चकवायचं. आता आपण यमुनेच्या ढावावरती आलोया. आता हे पाण्यात पोहणाऱ्या कोण 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 आहे? आता सगळ्याच पोहत्या. सगळ्याला पोहायला पोहणारे कोण आहे? सगळ्याच पोहतात. हे पूर्ण ते सगळ्याला येतं. पोहायला सगळ्याला येते का? आम्ही सगळ्यात पोहतात. आता पहिले जाऊन पण पहिले उडी मारताना सगळ्याला सांभाळून उडी मारायची. म्हणजे आपल्याला इजा होऊ नये. कोणाला नाही नाही तू उडी पावायला तर जायचं मला बी माहित आहे सगळं. कोणत्या कोणत्या या घेतलं कुठं हा कसं काय झाले गाव नाही आहे ना. योगेश दादा यांना ज्यांनी डान्स बसवून दिला या मुलीला गणगवळीमध्ये ज्याने डान्स बसवून दिला त्यांना 100 रुपये 100 रुपये सप्रेम भेट आहे. सगळ्यात महत्वाची ओळख करून देतो. योगेश पाटील यांचा आवाज आपण सगळ्यांनी ऐकला. विषय सगळे सांगितलं मध्ये यायचं नाही पण आता यावं लागलं तुमच्याच माणसासाठी. त्याचं कारण असं आहे मी मगाशी सांगितलं की चांगले गायक आहे, चांगले डान्स कोरिओग्राफर आहे, चांगला माणूस आहे. मी एक गोष्ट छाती डुबून सांगतो. आत्ता जो मुजरा तुम्ही पाहिला मी सकाळीच त्यांचं कौतुक यासाठी केलेलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाहतो किंवा सुशिक्षित नृत्यांगणा असतात त्यांना कळलं जातं 1 2 1 2 3 4 ताल कळला जातो. 8 बेट 16 मात्रा हे कळलं जातं. पण ज्या कधी शाळेत केलेलं नाही पण त्यांच्या समोर एखादी गोष्ट सांगणं त्यांच्याकडून ते करून घेणं हे योगेश पाटील अगदी सहजरित्या जमलेलं आहे. फक्त 3 दिवसात बसवले. 3 दिवसात क्या बात. आणि मी आवर्जून कौतुक सांगेन की तमाशा कलावंतांसाठी एकही रुपयाचं मानधन न घेता त्यांना कोरिओग्राफी करणारा हा माणूस आहे. एकही रुपये घेत नाही. ते सावळ्याचे सरपंच आहेत. गेली 3-4 वर्षापासून बरोबर ना 3-4 वर्षापासून आपल्या बरोबर जॉईन झाले. योगेश पाटील आहे चांगले बागायतदार आहे पण तरी मागच्या वर्षी सहकुटुंब सहपरिवार होते. या वर्षी काय फार वेळ घेत नाही. ज्या गावापासून तमाशाची उत्पत्ती झाली ते माझं गाव सावळच आणि ही कला जिवंत राहावी, ही कला टिकावी म्हणून मग मी अशाही आवाहन करतो महाराष्ट्रातील कुठल्याही तमाशा कलावंताला. मी फार मोठा माणूस नाही पण जी कलेची मदत काही लागेल माझ्याकडून मी शेवटच्या श्वासापर्यंत मदत करेन. आणि हे सोनं आहे, हे पाचेगावचा तमाशा म्हणजे हे सोनं आहे, पारंपरिक तमाशाचं होणारं सोनं आहे. हे हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम केलं. मी जास्त काही करत नाही
हे नॅचरली स्किल आहे, मी फक्त पॉलिशिंग केलेलं आहे. आणि जेवढं करता येईल माझ्यासाठी मी सगळ्या कलावंतांना मी अजून आवाहन करतो, कुणाला कितीही काही मदत लागू दे कलेच्या बाबतीत माझ्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेल. जास्त वेळ घेत नाही, एक वेगळ्या पद्धतीचा तमाशा आज इथं साजरतोय. बाजारची गवळण न घेता आंघोळीची गवळण आहे. अजून इथून नाविन्य तुम्हाला डोळ्याचे पापणी न लवपर्यंत वेगवेगळं तुम्हाला या ठिकाणी देता येणार आहे. मी फार वेळ घेत नाही, कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद. आणि मागल्या वेळी माझ्या मिसेस आल्या होत्या, आज मिसेस आलेल्या नाहीयेत म्हणून थोडा टोचून बोलले. याचं कारण सांगतो, मी MSc BEd आहे आणि माझ्या मिसेस तासगाव बोर्डमध्ये वकील आहेत आणि त्यांच्या तारखा असल्यामुळे ते येऊ शकत नाही, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, नाही सावळचे सरपंच होते, त्यांनीच सांगितलं होतं असं विचार म्हणजे मला बायको शिक्षक सांगता येईल. योगेश पाटील की असा एक कलाकार तुम्हाला मिळालेला, असा एक कलाकार, असा एक माणूस तुम्हाला मिळालेला आहे की तो नेहमीच सांगतो की मी तमाशा कलावंतांच्या आयुष्यामध्ये आनंद वाटील, त्याचं नाव आहे योगेश पाटील. आणि एवढेच पाटील सरांनी मला डान्स बसून दिला, अजून मी लावला नाही. अजून तो डान्स पुढे आहे आणि पाटील सरांना आणि पापा बहिणा विनंती आहे माझी, तेवढा डान्स तुम्ही प्रसारण करावा असं सगळं मुलींचं उडी मारणार. अरे बाबा, उडी तुझा पहिला नंबर आला पाहिजे. सगळ्यात बाहेर उडी मारतात मला माहित आहे. पहिल्या घरात तुमच्या कोणत्या घरात होतं काय उड्या मारल्या, मोठ्या मशीच्या मागे मार गरीब खूप उदारी जमानी झाली. अशा उड्या मारल्या तू वगैरे आता ह्या उड्या आहेत तेव्हा आता उडी एक नंबर होणार. काय झाले, पाण्याचं नाव घ्या. तुम्ही तिघी जण उडी मारतायचा, आज 6 मुली गेल्या त्या, तुम्ही तिघी उडी मारताला तुम्ही त्यांना समोर मारला तर आहे ना त्यांचा जीव जाईल. अंगाने काटकुळ्याचं म्हणतात. परत पोहायला येताना ह्या 3 पुरी आणू नको, कारण ह्या ढग काली येणार आहे का नाही. आता ह्या ढग मध्ये तो काली येणार वर आला तर ह्याचा ताणून ताणून तुंबडाच पाडू काय ना. तुझ्या खाली घेऊन पुरी तेवढ्या मार लोकांच्या उडीच्या बाबतीत म्हण. आता तू पाहुणार आहेस, पाहुणार आहेस का तू उडी टाकणार आहेस. काल मी परवा सांगलीला तू उडी टाकल्यात नंबर आला तुझा, पेपर वाचलं मी. दिसायला की रुपया पण मी समजा तुला माहिती का अगं पेपर मध्ये नाव वाचलंस का, अगं फोटो सुद्धा आला होता. पहिल्या पानावर ज्या कामाला सांगितलेलं पोर आला होता, त्या कामाला हिनं भाग घेतला होता पवायला. काय पोरगी माणूस असं यायचं घाल रडत मागे जायचं. मावशी काही माणसं जमली, काय माणूस ही माणूस असं माणूस होता. मग व्हायची मी आजारी आहे. अगं काय तुला सांगायचं, सोमवारी ती उडी मारली, मंगळवारी दुपारी गावली. पवत लांब खाली गेली होती. आता पाहुणार आहे तू नाही कपड्याला कोण करते की कोणा नंबर आला असं वाटतं.
आता काय नाही हा? अगं तरुण मुली आहे, त्या परत टोंगाळा करायला तो हा टोंगाळा करायला पाहिजे तरुण असू द्या, मुली निवडून येतात. काय नाही, आता हा केलं. हा, बघा, आता मी हे. आहे मी आहे आता उडी मारायला. मी आहे उडी मारायला. दादा बाप पुण्यात ती नोटिकीची ए, आहे काय बोलतोय? माझ्या खालीच तुझं काय घालून पूल घातला जाऊ देऊ नको तुझ्या खाली मी उडी टाकायला तुझ्याकडे. आता माझ्या उडीचं कलम बघ बरं म्हणजे आम्ही काय भाव थांबाव का फिटिंग पडावं. कलम 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 आली उडी बहुतेक पाण्यातलं शेवाळ बघितले तिने शेवाळ. आता उडी आरात यायला लागली. खाल्लं काय बघायला लागलं? नेम नेम हा उडीचा नेम झालाय. चालेल. बरोबर आहे की चालतं ना? चुकून उडी मारणार आहे तिला तिथं जायचं आहे, तिथं ती जाणार आहे. बघू टाक. तिनं वयस्कर बिलकुल बघितली आहे. आणि तिच्या वड्या होत्या उडीचा प्रॉब्लेम काय त्याचा पाणी बघून श्वास घ्यायला लागले. काय उड्या टाकते त्या त्या मुलीची उडीचा अनुभव दाखव. तुझी उडी दाखव. काय पूर्ण उड्या मारताय का तरण्यासाठी असेल तुमचा काय उड्या आता तुमचं झाल्या उड्या आता माझा बघा उडा उडा ना उडी उडी. अगं त्या शब्दावर वजन टाकाय गेली पण सगळं कपडे काय टाकू नको, उडीच म्हण. हा उडीच मा दुसरं नका काय उडी टाक. ए याचं काय करू का तुला काय कळतं का? काय झालं? आम्ही माणसं कशी आहेत त्याचं काय कळतं का तुला? काय झालं? आणि आता ही कशी उघडी व्हायला लागलीस तू? माझं म्हणजे आपली माणसं बघत तर ना बघितलं सर. असं ती का बस बघायची वस्तू बघू दे की असं नाही बाबा पाण्यात जाऊ असं नाही. पाण्याचा वाटत नाही ना एखादं काय तर माझं पार्ट निष्ठ तुला कसं पाहिजे? साधं वाट. वाजवू का? बाई, बाई, या तुम्ही मावशी आता तुमची उडी टाका. माझं कशाला उडी? अगं असू दे. उडी टाकी रांडे अगं शिव्या देऊ नको. बरोबर आहे तुझं. इथं गावावर कोण आहे? बाळ्यात बाय आहे. हा. टाकी उडी मी टाकली. टाका. हे मुली टका फोडी टका मला सोबत टाकायची सवय. पाण्यात कुठं जायचा नेम नाही. साईडला सरा. टाकण्यापेक्षा असा कुठला टाकी पाण्यात उडी टाकले पाणी सगळंच नाही कसं झालं पाणी कपत झालं सगळं काय का पुरुष माणूस कोण नाही तर हा
चुळबिळ भरा वकारे आंघोळ्या करा आंघोळ्या हे पूर्ण होय. ए मावशी अगं मी काय म्हणते ऐका काय ग अखाली बस की एवढा गाण्याला साबण लावा मागं सरला का काय मावशी हा? तुला शिव पाटील येतं शिव पाटील नगर पोरी एखाद्या कुठल्या तर बेळा जाऊन बसलेल्या म्हणाय का तर शिव पाटील येत नाही तुला नगर एखादी गोष्ट सांग हा आंघोळी करत करत गोष्ट गोष्ट ऐकत मी गोष्ट सांगल हा. तसं तुम्ही दोघींनी नुसतं कसं म्हणायचं लगेच म्हणते लगेच हा? कशी 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 चालायला गेली होती बाजारात कशी कशी आणि गेली होती बाई कुठे काला सायकल मला कशी कशी आला तसा मला धडकला ती कशी कशी धडकलो रे बाई पडली खाली अगो बा ती कशी कशी उठली तशी तोंड पडून तुझं दिली ती कशी कशी तशी मी हे तुझी गोष्ट चालली पिटली का आमच्या दोघीची बीज मी करायला लागला तुम्ही आणून काय आलं अगं तुझी गोष्ट होती तिकडे हो का आंघोळ करा कपडे वर ठेवले कपडे वर काठावरती काठावरती वळूंच्या रामपूरच्या भागाला न जाता स्नान संध्या करण्याकरता येऊनच्या ढोक गेलाय. त्यांचे कपडे घेतले कपडे त्यांनी काठावरती ठेवले होते. त्यांचे कपडे घेतले कळबाच्या झाडावर जाऊन बसतो पाहतो त्या कशा पाण्याच्या वरती येत आहेत ते अंगावरती त्यांचे कपडे नाहीत. त्यांची गंमत केली आहे. आंघोळ्या झाले कपडे घेऊन या जा. कपडे तुम्ही अगं कपडे अगं कोणी पाडवा लांब आहे तर मी घोड्या कोणी उभा केले आता घेऊन येतो कपडे अगं कोण येतो माणूस? माझा परत वरती या खडकावरती उभ्या राहा. आम्ही नग्न अवस्थेत आहे बाबा यासाठीच वर कसे कपडे दे ना यासाठीच तुला सांगते मी वरती या खडकावरती उभ्या राहा आणि सूर्याला नमस्कार करा त्याशिवाय कपडे मिळत नाही. आता वर येऊन सूर्याला नमस्कार केल्यावर लय वर दिसायला लागली ए, चष्मा करून ठेव, ए. अगं मावशी मागं पुढे हात लावून जा की जा जा तिकडे बघ तिकडे बघ मग तिकडे बघ की मग नाही तुझ्यावरून पाहणार मी. का तू फोटो काढा आलाय ये वरती. नेमका काय नाही बघतोय किती हरवले मग किती पुरी बघून आमची कापडी घेऊन झाडाला अडकावली होती बघा आम्ही पुरी ह्याच्या लग्न आवडतात माझं काय माता बायचं जायला गेले म्हणजे पुरींची कापड केवढी ती कपडे हा मिळणार नाही. घेऊन आणतीस काय कपडे पुन्हा नकोय. माझा म्हणजे नाही का तुझं लग्न? कपडे तुम्हाला मिळणार नाही. अहो एका चतुरात्याची कहाणी कृष्णाने फुलवल्या यमुनेवर खुशाल सोडून दिल्या रावर लक्ष्मीच्या भागरी वसनी सुटली अलगद पडली मोऱ्या पाठरावरी भोगीत गोपी दळात शिरल्या उठली काय शिरशिरी उठली काय शिरशिरी गोपीनाने धोत्या गंग तो झाला सगळा श्रीरंग गोळा करून वस्त्र सारी बसला चढून कळबाबरी
कधी आणि नसतात कधी. आता ते काय ते तुला टाइम सांगावं का? नसतात कधी ही आपल्या तुम्हाला जवळ सांगायचं. नसतात तेव्हा असेल, कसं सांगायचं ना? तसं नाही काय. जरा क्लिअर बोलतोय ना. अगं तिला नाही सांगत तुला मी. पण मला तुम्ही सांगा, काय? जन्मल्यापासून ते तुमचा अंक होईपर्यंत किती आंघोळी करता तुम्ही? काय रोज आहे की यार? नाही काय. म्हातारे, माणसाच्या आयुष्यात जन्मल्यापासून ते मरेपर्यंत माणसाच्या आंघोळी फक्त आळीच असतात. आणि कशा? आधीच कोणच्या आम्हाला जरा करू. वा, मला प्रश्न विचारला माणूस पाहिजे. नाही, नाही. मला प्रश्न विचारला फक्त पाहिजे. हा. पहिली आंघोळ असते ती आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर पहिली आंघोळ. पहिली एक आंघोळ झाली. पहिली एक आंघोळ. हा. दुसरी आंघोळ असते की माणसाचा अंत झाल्यानंतर स्मशानभूमीत येत असताना ती पुरी धरायची का आरती धरायची? ती पूर्ण धरायची. ती दोन आंघोळ झाली. पहिली शेवटची. शेवटच्या आणि पहिली त्या दोन आंघोळी झाल्या. आणि अर्धी आणि अर्धी आंघोळ असते ती माणसाच्या अंगावरती अक्षता ब्राह्मणाच्या शास्त्रोक्त पद्धतीनं जे तांदूळ टाकल्याच्या अगोदरची आंघोळ होत असते. बर तिला अर्धी आंघोळ म्हणायची. बर अर्धी आंघोळ असू दे. तुझ्या आता एवढं आम्हाला सांगायला लागलं. ती मला सांग, पोरींची कापडं घेऊन वर झाडावरून ठेवलेली. तू नेमका कोण आहे? आमची इथं खोड काढायला झालीस की गालात कपडे घेतली. हो. तू नेमका कोण आहे? मी कोण आहे? हा. म्हातारे, हा? मी तुमचा आवडता देव आहे. कोण? तुमचा आवडता देव कोणता? मसोबा. माझा भक्त ढोल काय चालला तुझ्या? असं पण मला आवडतं ते. तुमचा आवडता देव कोणता? कपिल देव. किती देव? मला क्रिकेटचं नाद आहे काय? अगं श्रीकृष्ण. हा कृष्ण. चला, म्हातारे, देव कृष्ण. हे तोच श्रीकृष्ण परमात्मा मी तुमच्या समोर उभा आहे. मला तुम्ही ओळखत नाही का? तुम्ही देव आहे काय? हो. काय म्हणताय का? हो. देव आहे? हो. तुम्हाला ओळखलं या पोरीच्या नादानं कापली हो. असं. आले आले मला ओळख नव्हतं कापला. तुम्ही देवच आहे काही. बरोबर. जाऊ दे, माफ करा. खरं देव आहे? हो. अरे पोरीने देवच आहे की काय? मी आल्यावर ओळख नव्हतं, पण पोरीच्या नादानं बिघडली. असं. खरं देव आहे? हो. मला तू दिसला होता, बघितलं मी तुला. काय म्हणतेस? होय होय, ते प्रभांगाच्या घराकडे तू चालला होता. बेले गावात बघितलं होतं. बाबा होतं, पार्ले होतं. पार्ले सरांना जरा फोड फेकायला लागले. आता असू दे, समजून घेते. हा त्यांना सांगितले मी, तेवढं सांभाळून घ्या म्हणावा आजचा दिवस. आपण तू त्यांच्याच घराकडे निघाला होता, तेव्हा तुला बघितलंय मी. वा. पण त्यावेळी लक्षाला काय वेगळं ना, आता काय लक्षाला वेगळाच आहे. या वेळेस रंगरूप वेगळं. अरे काय सांगायचं तुला, डोक्याला जरीचा सोटा. हा, जरीचा फेटा. हातात सोन्यात आली तू म्हणे. हा, कळ. अंगात पोट फाटलेला होता का नाही? असे. हा, सगळं होता. होता का नाही? माहिती सांगतोय मी. होता का नाही? पोट फाटला का नाही? फाटला होता काय सोटा? मारत्याला खरं मला काय बिघडलं? होता म्हणजे असं मला होता का नाही? देऊ नको आता. हा? होता का नाही? काय सांगायचं बाई तुला? हातात वाकडी काढली होती. आणि होते का नाही? होते का नाही? असे. बघा, असं न होते का नाही? बाजू वाकडी होती का नाही? होती. हा, तुला काय सांगायचं, मुखात पान लागले. हा, मुखात पान लागलेले. आता तुला काय सांगायचं, हे बेले गावाती बारकी पोरं याच्या मागत होती. हा, बोळातनं फिरायचं ग. अगं बेले गावात तुला काय सांगायचं, महोत्सव चालू आहे आणि तिथं बिचारा असता ग. आणि हाय टायमाला माणसं गोळा व्हायला आणि बिचारायला असं व्हायला मेले ग. म्हणजे अस्वल संभाळणार कोणी आहे का? मग आता हे कृष्णाचं तोंड आहे का? हे भगवंत तोंड आहे. हे कृष्णाचं तोंड आहे का? महाराजांना त्याला दिसायला लागलाय. रस मीच श्रीकृष्ण. आता ह्या मुलीनं कर्नाळात कृष्ण बघितला. त्याला केव्हा तुमच्या मनात? मी कर्नाळातच म्हणते. त्यावेळेचा कृष्ण कसा होता आणि ह्यो कृष्ण कसा आहे? म्हातारे, हा? मी माझी माहिती सांगितली तेव्हा तुम्हाला माझी ओळख हा, पटणार. माहिती सांग. ऐक. सांग बरं. वसुदेवकीचा पुतळे नांदाकडे. वसुदेवकीचा पुतळे नांदाकडे. अग राधे तुला सांग कोणी ओळखत. अग राधे तुला सांग कोणी ओळखत.
तुमची ओळख कशी आहे मला. खरोखर तुम्ही देव आहे. पण काय म्हणता काय तर खोडी केल्यामुळं तुमच्या मी म्हणजे तोंडात वेडा वाकडा शब्द गेला, माफ करा. ते झालं कसं माहित आहे का, हा तुम्ही देव आहे आता आम्हाला कळलंय. पण नेमकं बाबा भाई यांच्याकडनं मला 100 रुपयाला, तुम्हाला 100 रुपयाला टाकायला कुठे घ्या कुठं टाकायला पैसे. ठीक आहे म्हातारे, ओळख पटली माझी तुमची? तुम्हाला ओळख पटली. बरोबर. मग असं करा, कोणाला कोणाला करतेस का? काय करायचं म्हणताय? स्त्री कडून पुरुषाला काय हवं असतं आता ते तुम्हाला काय पाहिजे मी कसं ओळखायचं? असं का बोलतेस तू? आता स्त्रीकडून पुरुषाला काय पाहिजे म्हणजे आता आम्ही कसं ओळखणार? नेमकं तुमच्या मनात काय आहे? तसं नाही. हा? पुरुष जातीला स्त्रीकडून एक अवयव असावा लागतो मग काय तुमच्या मनात हाताने घ्या. आणि तो अवयव कोणता असेल? बघा तुम्हाला कोणता पाहिजे. याचे नालायक तुझ्या, मी काय विचारतो तू अडगाळ काय बोलतेस? आता अर्थ नव्हे, तुम्हाला कोणता अवयव पाहिजे घ्या की. बा म्हातारे, हा? स्त्रीचं मन फार हळवं असतं. खरं खरं. स्त्रीची माया फार हलवी असते आणि पुरुषाची माया फार कठोर असते. माझे तर हाय हो जेव्हा त्या हळव्या मनानं माझी भक्ती करावी असं माझं मग मत आहे. भक्तीचं नाव घ्या. मुलगी माझी कसली आहे? वा, लेकरू माझं धाकटी मुलगी आहे. आहे का? नवरा मेल्यावर झाली. हा? नवरा मेल्यावर होतं का गं? तू काही शहाणी आहे का नाही आहे? नवरा मेल्यावर झाली म्हणजे तुझा काहीतरी काही समज आला, तुमचा बी काहीतरी काही समज आला. अगं मी काय म्हणतोय? काय तुम्ही काय म्हणू नका, तुम्हाला ऐकलं आहे. काय? नवरा मेल्यावर झाला म्हणजे ज्यावेळी माझा नवरा जिवंत हा. होता त्यावेळी ही पोटात होती. हा, म्हणजे नवरा हयात असतानाही पोटात राहिली. हा. बरं. नवरा मेला आणि हिचा जन्म झाला. हा. तुम्ही काय म्हणताय? नाही, माझा गैरसमज झाला. ते बरोबर आहे. हो, हे ती पहिलं होतं ते असं काय. हो, पहिले होतं. लग्नाच्या अगोदर. देवा, बोला. मी तुमची भक्ती करते. मी तुम्हाला शरण आली देवा. शरणारा हा, कशाप्रमाणे? एकदम बरे. कशाप्रमाणे? मुंगीप्रमाणे. बघा मुंगी मुंगी किती लहान जीव आहे. लहानपणी एका देवा मुंगी साखर येताला मुंगीला कधी समजू नकोस. नाही हो. 24 गुरु दत्ताला होते होय होय होय. आणि गुरुदेव दत्त याला 24 गुरु असताना मुंगी देखील त्याच्यात एक गुरु आहे. खरं आहे खरं आहे. मग मुंगी वा, बघा मुंगी किती लहान कीचक आहे. बघा अवघड जागेला जाऊची ती मुंगी. हे मुंगीला मी काय काय सांगतो की आहे, मुंगीचे अवयव कुठं असतील? काय करायचं? डोळे कुठं असतील? पचन क्रिया कुठं असेल? तिचं तोंड कुठं असेल? काय सांगता येतं? आता चापसून बघावं लागेल. माझा ते कसं मुंगीला चापटून बघावं लागेल का? चापड नवरून देते ना. नाही तर जवळ मुंगी मारायची. आता बघा की लहान लहान आहे ते. मी भक्ती करते. मावशी, तू शरण आली? आणि मग काय करायचं? आता मला सांगा माझी मुलगी तुम्हाला इतकी गरीब शरीर आली, हो. लिहिणं तिने आली. खरंय. आता मी त्या मुलाची आय आहे. मग तू कशी आलीस? मी तिच्यापेक्षा गरीब आहे. वा, सगळ्यात गरीब. कशाप्रमाणे? कोण मुंगी प्रमाणात, कोण गाय प्रमाणात, कोण हाती प्रमाणात. हो. त्यांच्यापेक्षा मी गरीब आहे. कशाप्रमाणे? हं? तुला चापट घातली पाहिजे. चापट घातली पाहिजे तुला. म्हशीवाली शरण आली. हं? सर्वात झालं का? ए, माझी भक्ती करा.